तुमच्याकडे ना एखादी कॉटनची साडी आहे, ऑफिस असू द्या किंवा तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, कॉटनची साडी आहे आणि त्यावर एक क्लासी आणि स्टायलिश लुक क्रिएट करायचा आहे, तर नक्कीच ह्या तुमच्याकडे ॲक्सेसरीज असायलाच हव्यात. कॉटनच्या साडीवर जेव्हा तुम्ही लुक क्रिएट करता तेव्हा फर्स्ट जे आहे ते म्हणजे की एखादा चांगल्या क्वालिटीचा तुमच्याकडे जर शेपवेअर असेल, कॉटनच्या साड्यावर हे नेहमी तुम्ही चांगले शेपवेअर वापरा, त्यामुळे साडी एकदम परफेक्ट अशी प्लिटिंग बसते आणि सुंदर अशी दिसायला दिसते. सेकंड जे आहे, एखादी हँडबॅग कॅरी करा, त्यामध्ये एखादी चांगल्या ब्रँडची जर तुम्ही हँडबॅग घेतली, खूप अशी महाग असणारी पण हँडबॅग नको, तिचं स्ट्रक्चर चांगलं असणारी आणि एक चांगल्या क्वालिटीची जर हँडबॅग तुमच्याकडे असेल तर नक्कीच कॉटनच्या साडीवर छान लुक क्रिएट करता येतो. थर्ड जे आहे ते म्हणजे की तुमच्याकडे एखादी वॉच असायला हवी. कॉटनची साडी नेहमी आपण घालतो, पण त्यावर ना एक चांगली वॉच असेल, चांगल्या ब्रँडची किंवा चांगल्या क्वालिटीची जर एखादी वॉच नक्कीच तुमच्याकडे त्या कॉटनच्या साडीवर तुम्ही मॅच करू शकता. ते म्हणजे की ॲक्सेसरीज. आता ॲक्सेसरीमध्ये तुम्ही जेव्हा यूज करत आहात तेव्हा कॉटनच्या साडीवर नेहमी छोटेसे असे स्टड वापरा आणि गळ्यामध्ये एक जास्त काही हेवी न घालता एक मिनिमल असं छोटंसं मंगळसूत्र ॲड करा. आणि त्या वॉचबरोबर जेव्हा तुम्ही एखादी वॉच घालत आहात आणि त्या वॉचवर जर तुम्ही छोटासा ब्रेसलेट ॲड केला तर अतिशय सुंदर स्टायलिश तर लुक येतो, पण एक क्लासी पण लुक क्रिएट होतो. आणि सगळ्यात फिफ्थ जे आहे ते म्हणजे की फुटवेअर. ऑफिस असू द्या किंवा कार्यक्रमासाठी एक क्लीन आणि कम्फर्टेबल असा साडीवर नेहमी फुटवेअर निवडा. त्यामुळं स्टायलिश दिसायला तर स्टायलिश दिसतोच, पण ना कम्फर्टेबल जेवढा फुटवेअर असेल तेव्हा साडी कॅरी करायला अगदी इझिली, चालताना प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम कम्फर्टेबल असा जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडलेला असेल तर नक्की कमेंट करणं सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ हा तुम्हाला हँडबॅगवर पाहायला आवडेल की फुटवेअरवर पाहायला आवडेल हे मला पण नक्की कमेंट करणं सांगा. थँक्यू.